हेरवाड हायस्कूलचे शिक्षक अजित दिवटे तात्काळ निलंबित, शिक्षण अधिकाऱ्यांचे कडक आदेश. विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी शिस्तभंगाविषयक कारवाईसह चौकशी समिती गठीत करण्याचे निर्देश. हेरवाड तालुका शिरोळ येथील हेरवाड हायस्कूलमधील सहाय्यक शिक्षक अजित भूपाल दिवटे याच्यावर विद्यार्थिनीच्या कथित विनयभंग प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झालाय. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी साने गुरुजी शिक्षण संस्थेला संबंधित शिक्षकाला सेवेतून तात्काळ निलंबित करून शिस्तभंग विषयक कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले. तसेच या प्रकरणाचा सखोल चौकशीसाठी नियमानुसार चौकशी समिती गठीत करण्याचे निर्देशही देण्यात आले. उपशिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर कारवाईचा बडगा. विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणाचं गांभीर्य ओळखून उपशिक्षण अधिकारी अजय पाटील यांनी चौकशी केली होती. त्यांनी तयार केलेला विस्तृत अहवाल माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे सादर केला. या अहवालाच्या आधारे शिक्षण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा, हित आणि शालेय वातावरणाची सुचिता विचारात घेता ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचं नमूद केले. महाराष्ट्र खासगी शाळांमधील कर्मचारी नियमावली 1981 मधील नियम 33 व 35च्या तरतुदीनुसार आणि शासनाच्या प्रचलित नियमानुसार साने गुरुजी शिक्षण संस्थेनं तातडीनं कारवाई करावी असं आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. शिक्षक अजित दिवटे याला सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात यावे व त्याच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई सुरू करून चौकशी समिती गठीत करण्याचा ठराव शिक्षण विभागाला सादर करावा. संबंधित शिक्षकास पोलीस किंवा न्यायालयीन कोठडी 48 तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी मिळाली असल्यास त्या कालावधीपासून तो आपोआप निलंबित मानला जाईल आणि तशी नोंद त्याच्या सेवा पुस्तिकेत द्यावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अजित दिवटे याच्याकडील अध्यापनाचे तास व इतर जबाबदाऱ्या इतर शिक्षकांकडे तात्काळ सोपवण्यात यावेत असे आदेश देण्यात आले. या धक्कादायक प्रकारानंतर आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करून पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळावा यासाठी पालक, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. शिक्षण विभागानं जारी केलेल्या या धडक आदेशामुळे आता साने गुरुजी शिक्षण संस्था यावर काय पावलं उचलते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज.